नमस्कार, मी वैशाली योगराज भिले, विषय अर्थशास्त्र, रोल नंबर 109. माझे मार्गदर्शक प्रोफेसर डॉक्टर JR खेळकर सर, राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना. माझ्या संशोधनाचा विषय मराठवाड्यातील भिल्ल आदिवासी जमातीचे आर्थिक व सामाजिक अध्ययन, एक चिकित्सक अभ्यास, सन 2000 ते 2010 हा आहे. प्रस्तावना व ऐतिहासिक पार्श्वभूमी. आर्याच्या आगमनापासून या देशात अनेक टोळ्यांचे अस्तित्व होते. या टोळ्यातील लोकच या देशातील मूळ रहिवासी होत. यातील काही टोळ्या आर्याच्या शरण गेल्यात, तर काही स्वाभिमानी टोळ्या पराभूत झाल्यानंतरही स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी डोंगर दऱ्यांचा आश्रय घेऊन आपले जीवन जगू लागले. हा आधी रहिवास करीत असलेला समूह म्हणजेच आदिवासी होय. आदिवासी हा शब्द मातीशी इमान सांगतो. त्यांना वनजाती असेही म्हणतात. प्राचीन काळात भारतात राहत असलेल्या प्रोटो-आर्टलँड, मँगोलाइट व निग्रितो या भिन्न मानववंशापासूनच आदिवासींची उत्पत्ती झाली. म्हणजेच आदिवासी लोक हे या देशातील आद्य रहिवासी होत. आर्य येण्यापूर्वी या देशात हिमालयाच्या पायथ्याशी आदिवासी गणांचे राज्य होते. मात्र आर्यांच्या कुटील डावपेचांना बळी पडून त्यांचा पराभव झाल्याने ते इतरत्र स्वसंरक्षणाकरिता स्थलांतरित झाले. महाराष्ट्रातही आदिवासींची छोटी मोठी राज्य होती. काही जमीनदारही होते. ब्रिटिशांनी त्यांचे हक्क काढून घेतल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. खानदेशातही स्वयंभू व स्वतंत्र भिल्ल राजांचा ब्रिटिशांचा हस्तक्षेप सहन झाला नाही. त्यातून भिल्लांनी इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव केले. भिल्लांचे आर्थिक जीवन. स्थानिक बाजारपेठेत दुकानदार, व्यापारी, दलाल आदिवासींची फार मोठ्या प्रमाणात लूट करतात. भूमिहीन शेतमजूर यांची परिस्थिती तर अजूनही दयनीय आहे. भूमिहीन यांचे जीवन अस्थिर आहे. भूमिहीन हे रोजगाराच्या निमित्ताने गुजरात, कर्नाटक राज्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतर करतात. त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण राहून जाते. त्यामुळे शिक्षणाअभावी भिल्लांची आर्थिक व शैक्षणिक स्थिती आणखीनच बिकट बनत चालली आहे. आजही भिल्लांचे युवक हे केवळ पोलीस बनण्यातच धन्यता मानतात. भिल्लांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. भिल्लांची परंपरागत आर्थिक साधने. आदिवासी भिल्ल समाजात पूर्वीपासूनच पशुपालनाचा व्यवसाय चालत असे. तसेच शेती करणे ही प्रमुख साधने होती. आदिवासी समाजाने वृक्षतोड केलेली नाही असे नमूद करावेसे वाटते. या समाजाने वृक्षाची निगा राखलेली आहे. केवळ सुकलेले वृक्षाचा उपयोग या समाजाने आपल्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी केलेला आहे. जेव्हा इतर समाज भिल्लांच्या वस्तीत प्रवेश करतो, त्यावेळी इतर समाजातील लोकांनी त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून वृक्षतोड करून घेतली व स्वतःचे वृक्ष इतर समाजातील लोक चांगल्या पैशाच्या मोबदल्यात त्यांची तस्करी करीत असत आणि बदनामी मात्र आदिवासी जनतेची करण्यात आली. आदिवासी माणूस हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टकरी समाज आहे. तो ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याशी एकनिष्ठ राहतो. त्याच्या प्रामाणिकपणाचा दाखला आधुनिक काळात सुप्रीम कोर्टाने सन 2006च्या नंदाबाई भिल्ल प्रकरण अहमदनगर या कोर्टाच्या निकालात दिलेला आहे. सध्या भिल्ल समाज हा काबाड कष्ट करून आपले जीवनमान जगत आहे. त्यांच्याकडे पुरेशी राहण्यासाठी जागा नाही. तो अतिशय छोट्या जागेत झोपडीत राहत आहे. आदिवासींचे आर्थिक धोरण. महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणानुसार आदिवासींच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात 9% आर्थिक तरतुदी आल्या. खरं तर अतिशय दुर्गम भागात जेथे निरक्षरता आजही 80% वर आहे, जेथे कुपोषणासारखे मोठे प्रश्न आहेत, अशा ठिकाणी लोकसंख्येवर आधारित आर्थिक तरतूद ही चुकीची वाटते. आजही आदिवासी भागामध्ये चांगले रस्ते नाहीत, दळणवळणाच्या सोयी नाहीत, शैक्षणिक आणि आरोग्याच्या चांगल्या सोयी नाहीत. अशा परिस्थितीत लोकसंख्येवर आधारित आर्थिक तरतूद ही कशी पुरी पडेल याचा विचार राजकीय वर्तुळात झाला नाही. अर्थात ही 9% तरतूदही त्यांच्यापर्यंत पोहोचली असे झाले नाही. यातील काही कोटी रुपये न वापरल्याने परशासकीय खजिन्यात दरवर्षी जमा होतातच. उदाहरणादाखल 2007-08चा विचार करू. या आर्थिक वर्षाची महाराष्ट्राची आदिवासी उपाययोजना रुपये 1798 कोटीची होती. ही
योजना मोठी वाटत असली तरी प्रत्यक्षात तेवढे पैसे देण्यात येत नाही. गेल्या काही वर्षात सरकारी मदत कमी होत चालली आहे. 2001 ते 2 या अंदाजपत्रकीय तरतूद रुपये 567 कोटीची असली तरी प्रत्यक्षात फक्त रुपये 288 कोटी इतकेच खर्च करण्यात आले. दरवर्षी अशाच प्रमाणात खर्च होतो. उरलेला निधी गैर आदिवासी भागातील प्रकल्पांकरिता वापरला जातो. आजपर्यंत देशाच्या आर्थिक तरतुदीनुसार आदिवासींच्या वाट्याला सर्वात जास्त म्हणजे 8.89% एवढीच तरतूद आली आहे. ही तरतूद देशाच्या एकूण तरतुदीच्या 4.30% एवढीच आहे. संविधान आणि कायदे. आदिवासी विकासाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याकरिता भारतीय संविधानात निरनिराळ्या अनुच्छेदामध्ये आदिवासींबाबत खास तरतुदी केल्या आहेत. संविधानातील 46 अनुच्छेदानुसार राज्यातील पुढील घटकांचे, विशेषतः अनुसूचित जाती व जमातीचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण राज्य शासन विशेष काळजीने करेल आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या पिळवणुकीपासून त्याचे रक्षण करेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. 23व्या अनुच्छेदानुसार सक्तीची वेठबिगारी नाहीशी केली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणार्थ आवश्यक सर्व योजना आखून त्या कार्यवाहीत आणण्यासाठी राज्य सरकारांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ जमिनीची पाहणी, आदिवासी सल्लागार समिती स्थापन करणे इत्यादी. शासकीय अधिकार केंद्र शासनाने 339व्या अनुच्छेदानुसार आपल्याकडे घेतला आहे. अनुसूचित प्रदेशातील शासनाची पातळी राज्यातील इतर प्रदेशाच्या पातळीइतकीच उंचावण्यासाठी केंद्राकडून राज्यांना वेळोवेळी अनुदान मिळवण्याची व्यवस्था